चला मित्रांनो, आज आपण बनवूया शेवग्याच्या शेंगेचा रस्सा। तर तुम्ही बघू शकता मी ते काय काय साहित्य घेतले। कांदा, टमाटर, शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर आणि हे शेवग्याची शेंग। तर आता सर्वप्रथम मम्मीने तेल टाकलेलं आहे, लसूण त्याच्यामध्ये टाकला, आता कांदा गेला। ही रेसिपी माझी मम्मी बनवते, मी फक्त एडिटिंग वगैरे करून देते। हे चॅनल माझ्या मम्मीचं आहे, तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा ह्या चॅनलला। आता मम्मीने कांदा टाकलेला याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता खूप छान लागतो हा शेवग्याच्या शेंगाचा रस्सा। आणि खायला एकदम सिंपल रेसिपी, खूप लवकर बनते, 5 ते 10 मिनिटं लागतात। आता हे सगळं परतून घ्यायचंय। आणि हा माझा म्हणजे तिसरा शॉर्ट्स असेल, हे थर्ड शॉर्ट आहे माझं। तर लवकरात लवकर तुम्ही मला जसं मला पाहिजे तसं लवकरात लवकर। हे मम्मीने धने पावडर टाकले, गरम मसाला, जिरे पावडर टाकलेली। आता मम्मी ह्याच्यामध्ये हळद आणि मिरची पण टाकणार आहे, तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये। खूप छान लागते भाजी, मी तुम्हाला शेवटी खाऊन पण दाखवली कसं लागलं। ह्याच्यामध्ये आता मी टाकले हळद, मम्मीने हिरवी लाल मिरची टाकली, हलवून घेते त्याला मस्तपैकी असं। ह्याच्यामध्ये मीठ थोडंसंच टाकलंय, कारण की टोमॅटो फक्त स्मॅश होण्यासाठी मम्मीने ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं। मम्मीने मीठ शेवटी टाकलं होतं भाजीसाठी। तर आता ह्याला मस्त तेल सुटलं। आता ह्याच्यामध्ये मम्मीने शेवग्याची शेंग, आधी ही शेवग्याची शेंग मम्मीने साफ करून घेतलेली व्यवस्थित आणि धुतलेलं सुद्धा। तर आता मम्मी ह्याच्यामध्ये टाकते, आता ही शेवग्याची शेंग टाकली मम्मीने। आता मम्मी परत एकजीव करून घेते भाजी। मम्मी खूप मेहनत करते मित्रांनो ह्या चॅनलसाठी। माझी इच्छा आहे की मम्मी आपलं एक चॅनल असावं, म्हणून माझ्या मम्मीने स्टार्ट केले आणि मला रोज एक रेसिपी सांगते। तर आता हे मम्मी परतून घेते व्यवस्थित, तुम्ही बघू शकता कसं करते ते। आता मम्मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालते, तुम्ही बघू शकता। हे भाजलेले शेंगदाणे आहेत आणि भाजून त्याला आम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड केले, म्हणून त्याचा रंग तसा झालाय। ते थोडे जास्त भाजलेले शेंगदाणे म्हणून त्याचा रंग तसा झालाय। तर आता मम्मी त्याला एकजीव करते। मम्मी आणि मीच, आम्ही दोघींनी स्टार्ट केला हा व्हिडिओ। आता ह्याच्यामध्ये मम्मीने पाणी टाकलेलं आहे। आम्हाला जेवढं पाणी म्हणजे जेवढा रस्सा आम्हाला पाहिजे तेवढं मम्मी पाणी टाकते। आणि तुम्हाला जर ही सुकी भाजी करायची तर तुम्ही पाणी कमी पण टाकू शकता। आता बघू शकता मम्मी मीठ टाकलं मम्मीने ज्यावेळेस टोमॅटो भाजत होते त्यावेळेस कमी मीठ टाकलेलं। आता मम्मीने भाजीला पाहिजे तेवढं मीठ टाकलं। त्याला झापून अशी मस्त उकळी येऊ द्यायची। हे बघा खूप छान लागते ही भाजी। इथे ती वाफ येत होती ना, म्हणून तो कलर तसा वाटतो, नाहीतर आहे ना एकदम मस्त लाल असा कलर आलेला। तर आता मम्मीने याच्यामध्ये कोथिंबीर, आता ही शिजली, शेवग्याची शेंग पूर्ण शिजली आणि खायला पण एक नंबर। मी खाऊन पण दाखवलं, तुम्ही बघा मी एकदम बोलते, मम्मी एकदम मस्त आहे असं मम्मीला सांगत होती मी। आता मी इथे खाते, खूप छान लागते ही भाजी। आणि प्लीज मम्मी आणि मी खूप मेहनत करतो।